केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांचा वाढदिवस विविध स्तरातून विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला। कोंडगावातील भारतीय जनता पार्टीद्वारे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांना भेटवस्तूचे वाटप करण्यात आले। मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती यांना भेटवस्तू देण्यात आल्या। उपस्थित मान्यवरांनी साहेबांच्या कार्याचा गौरव करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। तर चला पाहूया एक रिपोर्ट। आज आपण इथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत, तो एक नेत्याच्या वाढदिवसासाठी। आपण वाढदिवस भरपूर मोठे वाढदिवस बघत असाल। वाढदिवस मोठे असतात पण ते स्वतः करत असतात। परंतु आज जो आपण ठाणे जिल्ह्यात तर 2 ते 3 दिवसापासून जे बघतोय की एका व्यक्तीचा वाढदिवस संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील खेडेपाड्यामध्ये साजरा केला जातोय आणि तो आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या माध्यमातून केला जातोय। त्याला काय कारण असावं तर कोंडगाव किंवा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील जे गाव विकासापासून वंचित होते आणि एक त्यांना आशेचा किरण जो केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून एक मागील 10 ते 15 वर्षापासून मिळाला। जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्यानंतर खरं तर या साहेबांची कारकीर्द जी कलाटणी मिळाली साहेबांच्या कारकिर्दीला या कोंडगावातून मिळाली आणि या कोंडगावाच्या माध्यमातून साहेब जिल्हा परिषदेवरती गेले, तिथे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या माध्यमातून या कोंडगावासाठी जे विकास काम झालं ते आजपर्यंत आपल्याला उपयोगात आहे। आणि जो बॅकलॉग काही काळातून राहिलेला आहे पाण्याच्या संदर्भात असेल, आज मागील काही वर्षांमध्ये पाण्याची समस्या बिकट झालेली आहे। आज लोकसंख्या पण गावात झपाट्याने वाढते, पाण्याचं प्रमाण पण जे आपल्याला जे मिळतं MIDC स्टेमच्या माध्यमातून ते अपुरं आहे। पण जे नियोजनाचा अभाव होता त्याच्यामुळे या गावामध्ये पाण्याची जी टंचाई निर्माण झालेली आहे ही टंचाई निर्माण झालेली आहे तिचं निरसन करण्यासाठी आपले नेते ज्यांचा वाढदिवस आज इथे आपण साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। 25 कोटीची योजना साहेबांनी आपल्या गावासाठी मंजूर केलेली आहे। मंजूर करून आज प्रत्यक्षात त्या कामाला सुरुवात होत आहे। पाण्याचा जो प्रश्न गंभीर आहे तो येत्या वर्षभरामध्ये संपणार आहे। त्याचबरोबर साहेबांशी आम्ही चर्चा करत असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये साहेबांकडनं आपल्याला गावातील रस्त्यांसाठी आपल्याला 5 कोटी साहेब देण्याचं साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। दादांच्या बद्दल बोलायचं तर इथे आता सर्वांनी बरेच बोललेलं आहे का ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा असा लोकनेता ज्यांच्या नावातच काम आहे, जिथे गेले तिथे दादा त्यांच्या कामाने ओळखले जातात। जसं आपल्या सरांनी सांगितले का आम्हाला पहिले नावाने आम्ही ऐकून होतो हा खासदार तो खासदार, प्रत्यक्ष बघण्याचा आणि भेटण्याचा योग जर ठाणे जिल्ह्यावासीयांना आला असेल तर दादाच्या मार्फत आलेला आहे। की दादांच्या मार्फत पूर्ण ठाणे जिल्ह्याचा भरघोस असा विकास झालेला आहे। आज ते त्यांच्या कामाच्या जोरावर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाचे एक शिलेदार बनलेले आहेत का तर दादांची कामाची करण्याची पद्धत, लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत। त्यामुळे दादा आज मोदी साहेबांच्या एवढे जवळ जाऊन एक ठाणे जिल्ह्याला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री हा बहुमान मिळाला आहे। ही फक्त दादांच्या कामाची पोचपावती आहे आणि दादा कोंडगावासाठी तर भरपूर करत झालेत। आज त्यांनी कोंडगावाचा त्यांची जर अंजूर जन्मभूमी असेल तर कोंडगाव कर्मभूमी आहे। आज सावित्र्याच्या सर्व नागरिकांना माहिती आहे, जेव्हापासून दादा 2007 पासून जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून कोंडगावात विकासाची गंगा वाहते। दादांनी कुठेच असं कमी पडून दिले नाही। सध्या जी कोंडगावाला पाण्याची समस्या भेडसावते त्याच्या पण दादांनी निधीचा नियोजन झालेला आहे।
बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्ही केलं, कोणी केलं. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आज जे कोणगावासाठी जी पाण्यासाठी जे पैसे सँक्शन झाले, जे काही निधी उभारला गेला आहे तो दादांच्या आशीर्वादाने आणि दादांच्या आदेशाने झालेला आहे. आणि लवकरच कोणगावाची पाण्याची समूल समस्या मिटणार आहे. अशा कर्तव्यदक्ष नेत्याला भारतीय जनता पार्टी कोणगावच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या ठिकाणी कार्यक्रम हा राबवताना मला एक आठवण झाली. 2007च्या काळामध्ये याच ठिकाणी दादांचा कार्यक्रम झालं होतं आणि दादांच्या कार्यक्रमाला एक इथे बाहेर बॅनर लागलं होतं की दादा तुम्ही दिलं. त्यावेळेला दादाने आपल्याला पाण्याची टाकी दिली होती. जिल्हा परिषदला जेव्हा दादा होते आज त्या टाकीचा आपल्याला उपयोग होतो. तेव्हापासून तर आतापर्यंत कपिलदादा पाटील यांनी कोणगावासाठी प्रत्येक गोष्टीला निधी दिलेला आहे आणि जी आपली प्राथमिक गरज आहे त्या गरजेला आधारून दादा आपल्याला या ठिकाणी देतात. आता कोणगावची सगळ्यात मोठी इथे गरज आहे की पाण्याची गरज आपल्याला एवढी भेडसावत आहे. हे लक्षात ठेवून आज पाण्यासाठी या पूर्ण जिल्ह्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेने जल जीवन मिशन या अंतर्गत हजारो नाही, लाखो नाही, करोडोनी निधी या जिल्ह्यावर आज केंद्रीय राज्यमंत्री आपले दादा प्रत्येक ठिकाणी उद्घाटन करत आहेत. सगळ्यात जास्त त्यांचं लक्ष कोणगावावर असतं आणि आतापर्यंत कोणगावाला काय दिलं नाही त्यांनी. आणि अशा माणसाचा आपण या ठिकाणी आज वाढदिवस करतो ती मोठी गोष्ट नाही. खरोखर भरभरून देणारा माणूस म्हणजे कपिलदादा. असा नेता आपल्याला इथे लाभलेला आहे. खरोखर जिल्हाभर लक्ष त्यांच्या मतदार अख्ख्या संघामध्ये फिरून एवढा वेळ देणारा नेता हा पहिल्यांदा आपल्याला लाभलेला आहे. पाण्यासाठी म्हणून या जिल्ह्याला 1300 कोटी रुपयाची निधी उपलब्ध करून दिला आणि संपूर्ण आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक निधी आणताना 27,000 कोटीपेक्षा अधिक निधी ह्या मतदारसंघासाठी केंद्र सरकारकडनं मंजूर करून घेतली. अशा या नेत्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमचं विशेष कौतुक करतो. दादांची काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे आणि त्यामध्ये त्यांची हातोटी आणि सुचोटी आहे. तुम्ही कधी कोणीही जा, त्याने कधी कोणाला विचारलं नाही की तू कुठल्या पक्षाचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कधीही विचारलं नाही. त्याने फक्त येणाऱ्या माणसाला 3च प्रश्न विचारले. तुझं काम काय, कुठं अडलं आहे आणि कोणाला फोन केल्यानंतर होईल, या 3 प्रश्नाव्यतिरिक्त कधी प्रश्न विचारले नाही. असा हा कामसू आणि घडाळीचा नेता आहे. जिल्ह्यात ज्या निधी उत्पन्न करून दिल्या, विशेषतः पंचायत राज हे खातंच त्यांच्याकडे असल्यानंतर 2.25 लाख कोटीपेक्षा अधिक निधी वाटण्याचा अधिकार त्यांना आहे. असल्यामुळं त्यांनी आपल्या देशामध्ये भरभरून काम करत आहेत. दिवे गावात रुजलेलं आणि अख्ख्या भारतभर आज गाजतं असं हे नेतृत्व ज्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ते कधीही सांगतात की हे कोण गावापासून झाली. त्यामुळे कोण गावावर त्यांचं पालकत्व स्वीकारलं त्यांनी आणि आजही ते त्या शब्दापासून कधीही मागे ढळले नाही आणि राहिले नाही. आजही ते त्याच तळमळीने या गावासाठी काम करत आहे. अशा ह्या नेत्याला मी शुभेच्छिंतनानं एकच म्हणेन की पुढच्या येत्या
विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मंत्रिपद मिळावं तर टॉप 10 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये त्यांना मिळावं असं परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि